अरे 12व्या शतकातला महाराष्ट्र अगदी जबरदस्त होता. आवाज द्या दादा. 12व्या शतकातला महाराष्ट्र ज्या माऊली ज्ञानोबांनी 12व्या शतकात खऱ्या अर्थानं आळंदीमध्ये खऱ्या अर्थानं मराठी भाषेचा गौरव करावा. माझा मराठाची बोल कौतुके पै अमृताते ही पैदा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविना या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. 12वं शतक महाराष्ट्रासाठी वैभव हिरवा शालू पांघरावा असा खऱ्या अर्थानं महाराष्ट्र दिसत होता. आळंदीत खऱ्या अर्थानं आळंदीत मुलीमुली चला नागेश महाराज पंढरपुरात वारकरी आणि धारकरी नाचत होते. अगदी वैभव महाराष्ट्राला निर्माण झालं होतं. पण खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली. चितू भाऊ या महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली. अरे कोणीतरी वादळ आलं महाराष्ट्रावर. 8000 इस्लामिक सत्ता धार 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 दिन 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 करत 8000 इस्लामिक सत्ता या महाराष्ट्रावर धावत आल्या. जिकडं तिकडं हिरवे झेंडे, जिकडं तिकडं हिरवा कलर. अरे काय होणार महाराष्ट्राचं. रंगामध्ये जात सांगत नाही पण भगव्याची ताकद सांगणारे आज जाता जाता, हिंदुत्वाचं शौर्य सांगणारे जाता जाता. आणि मग खऱ्या अर्थानं ते शतक होतं 12वं शतक. त्या शतकात महाराष्ट्राला ग्लानी आली. 8000 इस्लामिक सत्ता ज्यांनी उद्ध्वस्त केला महाराष्ट्र. दिवसा ढवळ्या आया बहिणींची इज्जत तुटल्या गेली. घरासमोरचं तुळशी वृंदावन नष्ट झालं. दिवसा ढवळ्या रयतेचं नरढी उडवल्या गेली. अरे कोण रोखणार हे वादळ. अल्लाउद्दीन खिलजीनं उद्ध्वस्त केला महाराष्ट्र. आदिलशाही, मुघलशाही, कुतुबशाही, डच आणि फ्रेंच हे पाठोपाठ आले आणि महाराष्ट्र उद्ध्वस्त केला आहे. अरे कोण रोखणार वादळ. किती वाट पाहावी लागणार, किती वाट पाहावी लागणार. महाराष्ट्र रडत होता आई साहेब. महाराष्ट्र ओरडत होता. आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज चौफेर येत होता. अरे माणसं संपली होती. भगव्याचा रंग अंधुक झाला होता दादा. अरे दिल्लीच्या तख्ताकडे पाहणारा सह्याद्री आज झुकल्यासारखा वाटत होता. अरे कोण रोखणार हे वादळ. हे वादळ रोखायला एका वादळाची गरज होती. एका वादळाची गरज होती. हे वादळ रोखायला एका भगव्याधारीची गरज होती. आणि मग कुणीतरी युगायुगातून एक युगप्रवर्तक जन्माला येतो. त्या युगप्रवर्तकाची वाट आज महाराष्ट्र पाहत होता. आणि मग 300 वर्ष वाट पाहिली साहेब. 300 वर्ष आई वाट पाहावी लागली. आणि 300 वर्षानंतर खऱ्या अर्थानं 300 वर्षांच्या या प्रतीक्षेनंतर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी पैठणमध्ये भारुडाच्या खऱ्या अर्थानं भारुडातून खऱ्या अर्थानं कीर्तनातून खऱ्या अर्थानं आई जगदंबेला साकडं घातलं. माहूरच्या रेणुका मातेला साकडं घातलं. कोल्हापूरची महालक्ष्मीला साकडं घातलं. वनीची सप्तशृंगी खऱ्या अर्थानं देवाचा देव महादेव यांच्यापर्यंत आवाज गेला. बये अरे काय चाललंय महाराष्ट्रात. अल्लाउद्दीन खिलजीनं महाराष्ट्र उद्ध्वस्त केला. आदिलशाही, मुघलशाही, खऱ्या अर्थानं कुतुब या खऱ्या अर्थानं वार या बादशाह या ठिकाणी महाराष्ट्र उद्ध्वस्त करायला पाहतायत. भगव्याचा रंग अंधुक झालाय. कितीतरी किलोमीटर अंतरावर भगवा दिसत नव्हता पण महाराष्ट्र भगवाधारी होता. या महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली दादा. अरे कुणाची तरी नजर महाराष्ट्राला लागली. मग कोण रोखणार वादळ. बये बये तुला दार उघडावं लागेल. शांती ब्रह्म एकनाथ महाराज श्री क्षेत्र पैठण मध्ये आवाज दिला. बये बये तुला दार उघडावं लागेल. आज जर दार उघडलं नाही तर अनर्थ होईल. बये बये अरे उघडशील का दार. बये दार उघड भैया, 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 ताली 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 दार उघड भैया, 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 गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी जरा टाळी वाजवा महिला मंडळ. गोंधळी गोंधळी आम्ही भगव्याधारीचा जन्म होणार आहे. कुणीतरी महाराष्ट्रात येणार आहे. गोंधळी गोंधळी आम्ही आंबेची गोंधळी गोंधळी आम्ही आंबेची गोंधळी 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 दार उघड भैया, दार उघड भैया, दार उघड भैया, दार उघड भैया, बोला 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 दार उघड भैया, दार उघड भैया, दार
दारुगड भैया 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 आई तुळजा भवानी दारुगड कोल्हापूरची महालक्ष्मी दारुगड दारू घडलं गेलं तरी वा नागेश दारू घडलं गेलं जितू भाऊ दारू घडलं गेलं धाराशिव जिल्ह्यामध्ये साहेब धाराशिव उस्मानाबाद नाही म्हणत शब्दाकडे लक्ष द्या लई महत्वाचं सांगतो बरं का किशोरदाला दारू घडलं गेलं धाराशिव जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद नाही धाराशिव म्हणावं लागल अहमदनगर नाही अहिल्यादेवी नगर म्हणावं लागल औरंगाबाद नाही संभाजीनगर म्हणावं लागल भारत में रहना पड़ेगा ना भाई तो भारत माता की जय बोलना पड़ेगा तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल भगव्याला नमन करावं लागेल शिवबा समोर झुकावं लागेल आणि धर्मवीर शंभू राजांना मानावं लागेल तर महाराष्ट्रात राहावं लागेल ही भूमी कुणाची आहे ही भूमी आहे प्रभू रामचंद्रांची ही भूमी तुमची आमची हिंदूंची भूमी आहे हा महाराष्ट्र हिंदूचा आहे हिंदू राष्ट्र याचं नाव हिंदू राष्ट्र आहे त्या राष्ट्राला अख्खं जग घाबरतं त्या जगाच्या पाठीवर हिंदू राष्ट्र मोठं आहे इथं कार्य कुणी कुणी केले लक्ष देऊ नाही का इथं कार्य केले प्रभू रामचंद्रांनी ज्या वेळेस रावणाला मारण्यासाठी राम इथं जन्माला आलेला आहे ज्या वेळेस कंसासारखा शत्रू आला कंसाला मारण्यासारखा साठी श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने जन्म घेतलेला आहे ज्या वेळेस या मातीला प्रबोधनाची गरज वाटली त्यावेळेस तुकडोजी महाराजांसारखी माणसं या विदर्भात आलेली आहेत ज्या वेळेस सेवेची गरज वाटली त्यावेळेस हातात झाडू घेऊन गाडगे महाराजांसारखी माणसं या माती जन्माला आलेली आहेत अरे माती काय ऐऱ्या गेल्याची का ही माती संतांची आहे सांताची नाही लक्ष देऊ नाही का सांताची भूमी नाही भूमी संतांची आहे लक्ष देऊ नाही का सज्जन हो तुम्ही आवडीनं सांता म्हणून पोरांना शाळेत पाठवता सांता की भूमि नहीं माँ ये भूमि संतों की है ये भूमि तुकोबा की है ये भूमि ज्ञानोबा की है ये भूमि मेरे साई राम की है ये भूमि महाराणा प्रताप की है अरे भूमि कुणाची आहे 18 पगड जातील 12 बलिदानांनी महाराष्ट्र भाग्य अनेक प्रकारचे संत इथं आले संत सेना महाराज आले जगनाडे महाराज आले तेली समाजात संत आले मुस्लिम समाजात संत आले माळी समाजात संत आले अनेक समाजात संत लक्ष देऊ नाही का या प्रत्येक संतांनी एक संघ केला महाराष्ट्र आणि नंतर आम्ही आमच्यातच महाराष्ट्र वाटून घेतला तुमच्या आणि माझ्या धाकल्यासमोर पहिलं हिंदू लागलंय आणि मग बाकी जाती हे हिंदुस्तान हे याद कोणी काय म्हणत आम्हाला माहिती नाही पण ही भूमी हिंदूची आहे आणि म्हणून या मातीवर कोणी वाकडी नजर टाकली तर आजपर्यंत या महाराष्ट्राच्या मातीने कुणाला माफी दिली नाहीये अरे लई भलाट्य महाराष्ट्र उभा राहिला महापुरुषांच्या बलिदानात सज्जनाओ मगाशी सांगितलं नसते छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले नसते धर्मवीर शंभूराजे जन्माला आले नसते महाराणा प्रताप जन्माला आले तुमच्या कपाळावर गंध राहिले नसते हा गंध जर लावतो ना कपाळावर अभिमानाने विचारायला लागला असतं गंध लावू का म्हणून हे कानात बाळी टाकायला आम्हाला कान टोचावेत का नाही विचारायला लागलं असतं साहेब ही धोत्र घालायची का नाही विचारायला लागलं असतं आणि मग भगव्याचा रंग ज्या वेळेस अंधुक झाला होता अरे दिल्लीच्या तख्ताकडे सह्याद्री झुकल्यासारखा वाटत होता आणि मग दिल्लीचा तख्त महाराष्ट्राकडे वाट पाहून बघत होता प्रत्येकाला महाराष्ट्र पाहिजे होता का महाराष्ट्र वेगळा होता महाराष्ट्रातली माणसं वेगळी होती पहा इथं बसलेली माणसं लगेच जाणवतात ही महाराष्ट्रातली माणसं आहेत कुठेही जा साहेब तुम्ही कोणत्याही देशात या माणसांना उभा करा त्या देशातला माणूस सांगेल हा व्यक्ती महाराष्ट्रात आहे आणि भाषेवरून तर विदर्भातली भाषा लगेच समजते एका मिनिटात भाषेतला गोडवा वेगळा आहे मगाशी आम्हाला म्हणले घ्या ना घेऊन घ्या महाराज म्हणलो गाड्या भाषा लय भारी आहे साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळा कधी रांगडी वाटते कधी शुद्ध वाटते पण बोलेल तशी भाषा ओळखते त्या भाषेची महती लई मोठी म्हणून मराठी भाषेचा गौरव या मातीने केलेला आहे
भाषा पण कधी कधी अंधुक झाल्या, अभिजात दर्जा मिळाला मराठी भाषेला आणि मग महाराष्ट्र उभारात चालला। पण हे संकट मोठं आलं महाराष्ट्रावर, हे संकट महाराष्ट्रावर मोठं आलं का सांगायचे छत्रपती शिवाजीराजे। हे धर्मवीर शंभूराजांचं बलिदान ऐकलं ना तरुणांनो, उमेद भेटेल तुम्हाला, कार्य करण्याची ऊर्जा भेटेल। काय कार्य केलं शंभूराजानं, नुसतं ज्योत घ्यायची छत्रपती शिवाजीराजे की जय, धर्मवीर शंभूराजांची जय नाही म्हणायचं, त्यांनी कार्य काय केले ते नीट पहा। आज सूक्ष्म पद्धतीनं कार्य सांगणार आहे, थोडी अभंगाची भूमिका लवकर उरकलेली आहे आणि पाचगाव मध्ये मी कधी शॉर्टकट मारत नाही, फुल फेजने कीर्तन करतो, घासा बसला तरी कीर्तन करतो। दुसऱ्या दिवशी मला लय बोलता येत नाही, आमच्या घरचे म्हणतात पाचगाववर कीर्तन करून आलेलं दिसते, त्या लोकांचं विशेष प्रेम आहे, विशेष प्रेम। आणि म्हणून अंतकरण दाटून आलं आणि महाराष्ट्रावर संकट उभं राहिलं। वयन दारू घट शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला, भये दारू है दार पैठण मध्ये, दार धाराशिव जिल्हा, जिल्हा धाराशिव, तालुका भूमपरांडा, भूमपरांडा तालुक्यात आईसाहेब जिजाऊंना दिवस गेले आणि मासाहेब जिजाऊंना दिवस गेल्यानंतर शहाजीराजे सांगतात, महाराणी साहेब पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा, असा पुत्र जन्माला घाला। आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, हे डच, हे फ्रेंच यांच्या मानगुट्यावर बसल आणि पुन्हा एकदा हा भगवा महाराष्ट्रावर फडकवल, असा पुत्र जन्माला घाला। हे भगवा महाराष्ट्रावर फडकवणारा पुत्र जन्माला घाला। सोपं नव्हतं, सोपं नव्हतं। एक रत्नागिरी आई तुमच्यासारखी स्त्री महाराष्ट्रात कंबर करून उभी राहिली होती, मी 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 घडवेल, मी घडवेल महाराष्ट्र। अहो साहेब, इथं पहार रवली होती, पहार दुश्मनांची, ज्याला फुटलेली कवडी लावलेली आणि तुटलेली चप्पल लावलेली, ही पहार जो कोणी उपसेल त्याचा निर्वंश होईल, एकही वंश येणार नाही पुढं। पण हे धाडस मासाहेब जिजाऊंनी केलं होतं, मी उचलते पहार, होऊ दे माझा निर्वंश। पण मासाहेबांना माहिती होतं हा वंश कुणाचा होता, हा हिंदुत्वासाठी लढणारा होता। तुम्ही म्हणाल महाराज, तुम्ही वारंवार हिंदुत्व हिंदुत्व म्हणताय, तुम्ही जातीभेद तर नाही ना करत? अरे हिंदू हा विषय जातीचा नाहीच, हिंदू हा विषय आमच्या प्रतिष्ठेचा विषय। मी काय सांगतोय लक्ष देऊ नाही का? मागचे दिवस पुढे यायला लय वेळ लागणार नाही साहेब। आई तुम्हाला घडवली पाहिजे, तुम्ही आता लेकरांना तुम्ही संस्कार दिले पाहिजे, तुम्ही त्यांना रामायण शिकवलं पाहिजे, तुम्ही त्यांना भागवत ऐकवलं पाहिजे। गर्भात संस्कार होत असतात आईच्या, तुम्ही जर आताच त्यांना मोठू पत्तू दाखवायला लागले होते, मोठू पत्तूच होणार। आई काय शिकवलं पाहिजे आम्ही लेकरांना? अरे शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, देव देश आणि धर्मापायी प्राण घेतलेले आहेत, ती माणसं शिकवली पाहिजे ज्या महाराष्ट्राच्या माणसांनी इथं रक्त सांडलंय। पोरांना सांगा तुम्ही छत्रपती शिवाजीराजे कोण होते, लेकरांना सांगा सर्जा धर्मवीर शंभूराजा कोण होता, लेकरांना सांगा तुकडोजी महाराजांनी काय दिलं या मातीला, लेकरांना सांगा गाडगे बाबांनी कशी सेवा केली महाराष्ट्राची, आणि मग सेवा होईल आणि मग लेकरं घडतील। पण महाराष्ट्र उभा राहत होता। भूमपरांडा तालुक्यात आईसाहेब जिजाऊंना दिवस गेले। हे तरुणांनो, मासाहेब जिजाऊंचं तेज मात्र विलक्षण दिसत होतं। कोणीतरी येणार याची चाहूल आईसाहेबांचं तेज। माझा आवाज येतोय ना क्लिअर? आवाज उघडला माझा, सिस्टीम बी लागली आता बरोबर। मासाहेबांचं तेज मात्र विलक्षण दिसत होतं। कुणीतरी येणार याची चाहूल महाराष्ट्र देत होता। 3 महिने झाले पक्वाजांसाठी टाळी वाजवा, एक नंबर नाथ खुळा नागेश झाला, लय भारी। आणि मग 3 महिने उलटून गेले, जिकडं तिकडं आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज मासाहेब जिजाऊंना सतवतो। कुणीतरी आता पोटात हालचाल करायला सुरुवात केलेली आहे। चहूबाजूनी आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज येतोय, भगव्याचा रंग अंधुक झालेला आहे। मासाहेब जिजाऊंचं स्वप्न मात्र मोठं होतं। शहाजीराजेंनी स्वराज्याची संकल्पना मांडली होती आणि 4थ्या महिन्यात मासाहेब जिजाऊंना शिवनेरीवर नेण्यात आलं। शिवनेरी म्हणजे सुरक्षिततेच्या बाबतीत जबरदस्त गड आहे, जिथं खूप छान सुरक्षितता आहे। शहाजीराजे सांगतात, महाराणी साहेब
तुम्ही आता भूम परंड्यात सुरक्षित नाही, तुम्ही शिवनेरीवर जावं. शिवनेरीवर गडाचा गडकरी गडकऱ्याची बायको लक्ष्मी तुमची सेवा करायला आहे. लक्ष्मी, हे लक्ष्मी, शहाजी राजांनी सांगितलं तू सेवा करण्यासाठी आहे. आई साहेब काही लागलं तरी बोलवा, काही मागा. लक्ष्मीने सेवा करायला सुरुवात केली. पण लक्ष्मी रोज यायची आणि महासाहेब जिजाऊंचा चेहरा बघायची. लक्ष्मीला खिन्न वाटायचं. आई साहेब, हो आई साहेब, रोज या वक्ताला आम्ही येतो, तुमचे डोळे भरलेले असतात. सांगा ना महासाहेब का रडता तुम्ही? महासाहेब सांगा ना का रडता तुम्ही? आई साहेब सांगतात, लक्ष्मी मी शिवनेरीवर आहे, पण आजूबाजूला आपल्या भगिनीचा किंचाळण्याचा आवाज अजून कमी नाही झाला. लक्ष्मी, लक्ष्मी लई भयानक पद्धतीने इज्जत लुटतायत हे सैतान. आपल्या माता भगिनींना उभं फाडलं होतं, उभं हे सगळे मिळून यायचे आणि इज्जत लुटून जायचे आणि आई साहेब जिजाऊंच्या काळजात धस्स व्हायचं. आई तुम्हाला काय खावशी नाही वाटत का हो? सांगा ना, आई डोहाळे लागले का कशाचे? आई साहेब म्हणतात, लक्ष्मी अरे खावशी कसं वाटत? आपली माणसं जर आपल्या समोर ओरडत असतील, हे आई, अरे तुमच्यासारखी आई आणि किंचाळण्याचा आवाज. महासाहेब जिजाऊंनी काय केलं लक्ष देऊ नाही का? हा विषय भावनिकतेचा नाहीये, हा विषय आमच्या अंतःकरणाला भिडणारा विषय. महासाहेब सांगतात, लक्ष्मी मला नाही खाऊशी वाटत आता, पण डोहाळे लागतात का नाही सांगा? इकडे पुरुषांना नाही माहिती, पण आमच्या आईला माहिती डोहाळे लागतात. मासाहेब डोहाळे लागले म्हणून विचारायला आले हो. सांगा ना, आंबट खाऊशी वाटतं का तिखट खाऊशी वाटतं? का चटपटीत खाऊशी वाटतं का माती खाऊशी वाटते? हे माती खाऊशी वाटल्यावर दगडू पोरग जन्माला येते, सिंह नाही जन्माला येते. लक्ष्मी अरे काय प्रश्न विचारतात? पण सांगा ना आई, तुम्हाला डोहाळे लागले का? हे लक्ष्मी अरे डोहाळे लागले तुम्हाला. भगव्याचा रंग अंधुक पाहताना मला डोहाळे लागलेत. सह्याद्री झुकल्यासारखा वाटला म्हणून डोहाळे लागलेत. लक्ष्मी हा मला डोहाळे लागलेत. मला घोड्यावर बैसावंसं वाटतंय, मला दानपट्टे फिरवावेसे वाटतात, मला सिंहावर बैसावंसं वाटतंय, मला तलवारी फिरवावेशा वाटतात. मला तलवारी फिरवत, दानपट्टे फिरवत लक्ष्मी दुश्मनांच्या गर्दन निवडवत पुन्हा एकदा हा भगवा महाराष्ट्रावर फडकावा असं वाटतं. बसू नका, फ्रेश व्हा, फ्रेश. लई खतरनाक इतिहास. माझ्या हाताड्या कोताडे एकत्र झाले. हा जरा ऊर्जा येऊ द्या प्रत्येकाच्या अंगात. भगवा फडकवचे डोहाळे म्हणजे काय सोपं आहे का? डोळ्यावर बैसावं वाटतं, सिंहावर बैसावं, दानपट्टे फिरवत आदिल निजाम कुतुब यांच्या गर्दन एवढं गोष्ट वाटतात. अरे हे डोहाळे लागले. मग डोहाळे असले असतील तर पुत्र कसा असेल पोटात? काय कोणास ठाऊक? कोण याला होतं माहिती नव्हतं. पण दादा सह्याद्री वाट पाहत होता त्या क्षणाची. दिवस उजडणार होता, पाना फुलांना बहर आला होता, हिरवा शालू पांघरावा असा महाराष्ट्र सुंदर दिसत होता. फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 दिवस जवळ आला. आई साहेबांचं तेज जबरदस्त दिसत होतं. लक्ष्मी मासाहेब जिजाऊंचे पाय दाबत दाबत रडत होती. लक्ष्मी म्हणती, आई साहेब आता आपल्या आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज नाही येणार. आई साहेब, आई साहेब कुणीतरी वाघ येणारी याची चाहूल महाराष्ट्राला लागली. कुतुब निजाम आदिल हे सगळे शांत झालेत. मासाहेब, महासाहेब सांगतात, लक्ष्मी माहिती नवं काय होईल, काय होईल माहिती नाही. चांगल्या हाताच्या सुईनी निष्णात वैद्य आज शिवनेरीवर होते आणि मग शिवनेरीतून आवाज येणार होता. सह्याद्री दख्खन शांत झाला होता. दख्खनच्या कणाकणातून याची वाट पाहत होता की शिवनेरीतून काय आवाज येईल. आणि 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वैद्य तृतीया शिवनेरीतून आवाज झाला. शिवनेरीतून आवाज आला. शिवनेरीतून आवाज आला. रयतेसाठी आयुष्यभर जो जीवाशी खेळेल तो छत्रपती शिवाजी जन्माला. शिवनेरीवर शिवा जन्मला. राजाचा अधिपती आणि दैवत छत्रपती. ते दैवत जन्माला आलं आणि राजे जन्माला आले आणि महाराष्ट्राला आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी आनंद झाला. जे ते रंग खेळताय,
तुमचे तर मिठाई वाटताय। अरे महाराष्ट्राचा वाघ आला, महाराष्ट्राचा वाघ आला, दुश्मनांचा कर्दन काढाला आणि भगवाधारी आपल्या मंदिरातले देव ज्याच्यामुळे शिल्लक राहणार तो शोभा आला। लई आनंद महाराष्ट्राला झाला, सनई चौघडे वाजू लागले आणि मग महाराजांचा जन्म झाला। तळवे तळहात टेकत डाव्या गुडघ्यानं रांगत, तळवे तळहात टेकत डाव्या गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं रांगत, गुडघ्यानं रांगत। पोरग जर तळवे तळहात टेकायला लागला, आई आता तुम्ही लक्ष द्या, लेकरू जर तळवे तळहात टेकायला लागलं आणि डाव्या गुडघ्यानी रांगायला लागलं की विशेष उगतच फरफट करायला लागलं की काहीतरी अवघड करणार। तळवे तळहात टेकत आणि डाव्या गुडघ्यानं रांगत राजेंचा पराक्रम आज दिसू लागला। वय वर्ष झालं 10 वर्ष आणि 10व्या वर्षी छत्रपती शिवाजी राजांचं तेज जबरदस्त दिसत होतं। समशेर चालवायला आता राजे शिकले होते, दानपट्टे चालवायला शिकले होते। क्या बात है नागेश महाराज, वाह। दानपट्टे चालवायला शिकले होते, समशेर चालवायला शिकले होते। मासाहेब जिजाऊ सांगता, शिवबा हे शिवबा तुझा विवाह करायचा असं ठरवलंय। राजा म्हणतो, आई वय वर्ष 10 आणि विवाह। महिला मंडळ तुम्ही विशेष करून ऐका, आता तुमच्यासाठी सांगतोय पुढची पिढी कशी घडली पाहिजे। 10व्या वर्षी मासाहेब जिजाऊ सांगता, शिवबा तुझा विवाह करायचा। आपली 35 वर्षाची पोरं बोबल हिंडतात, अजून रेंजलाच नाही ते। वयाच्या 10व्या वर्षी पहिला विवाह। शिवबा तुझा विवाह करायचा आम्ही ठरवलं। पहिला विवाह झाला सातारा निंबाळकर घरानं फलटण, मुधोजी निंबाळकर। मुधोजी निंबाळकरांची कन्या, तिला सांगितलं मासाहेब जिजाऊ मुधोजीला सांगतात, मुधोजी कन्येला गडावर घेऊन या। निंबाळकर कन्येला गडावर घेऊन या। पहिला विवाह निंबाळकर घराण्यात। अगदी शेवटाला कीर्तन आले। निंबाळकर पहिला विवाह वयाच्या 10व्या वर्षी झाला। आता शेवटच्या अगदी काही मिनिटं उरली, मला शंभूराजे सांगायचे त्याचे एक एक पाऊल असं जोमाने टाकलाय त्याच्यासाठी। मी लई सृष्टी बघितली, पण सृष्टी बघण्याच्या आधी जो तो गेला ना, मी आयुष्यभर मला माफ नाही करता येणार। मी खरीच अशी लेकरं बघितली, जन्म देताना आई निघून गेली किंवा जन्म देतानाच लेकरू निघून गेलेलं आहे। काय दुःख असेल यांच्या जीवनातलं। सज्जनाव हे सांगायचं तात्पर्य होतं, ते लेकरू म्हणत होतं, राजा दोन्ही हात पसरलेले आईने पुढं, पण हे दोन्ही हात कलम करून टाकले या सैतानाने। त्यांना दया बी नाही आली हो माझ्या आईच्या हाताची। महाराज हे सत्य घडले बरं। काय तुमचे का डोळे भरून आले, का भरून आले? लेकरासाठी आले का नाही? लेकरू जर वेड्यागत करायला लागले, ते जर काही एखादा खाऊ मागायला लागलं, जर त्याला भूक लागली की किती चिनबिन होतं। त्या लेकराच्या जीवनातली आईच संपली। एक लेकरू नव्हतं, महाराष्ट्रात अशी असंख्य लेकरं होती आणि असंख्य माता भगिनी होत्या। त्यांच्या प्रत्येकाबरोबर हा व्यवहार झाला होता, त्रास झाला होता असा। मासाहेब जिजाऊ सांगतात, शिवबा आता तुझी काय इच्छा आहे? राजा म्हणतो, आई नाही राहत आता। लई राग आला राजा। ते पोरग म्हणतं, राज आता तुम्ही आमचा आधारवड बना, राज तुम्ही आधारवड बना राज। राज अरे असंख्य लेकरं अनाथ झालीत, राज तुम्ही आधारवड बना। राजा सांगतात, महासाहेब आता नाही राहत महासाहेब, दुधाचे अभिषेक करून लई राजे झाले असतील महासाहेब दुधाचे अभिषेक करून लई राजे झाले असतील, पण शंभू महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करतो आणि या स्वराज्याची शपथ घेणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले, ज्यांनी रक्ताचा अभिषेक केला आणि स्वराज्य निर्माणाची शपथ घेतली आणि मग उभं राहिलं स्वराज्य। यसाजी कंक, बहिरजी नाईक, हत्तीराम होयते, तानाजी मालुसरे, एक एक माणूस स्वराज्यासाठी आला। चलताना चला बाजी प्रभू, चला सरनाबाद हत्तीराम होयते। अरे कोण माणसं, कुठली माणसं माहिती नाही कशी गोळा झाली, पण स्वराज्यासाठी उभी राहिली। अरे प्रत्येक जण वेगळा होता, कुणाची शरीर यष्टी वेगळी होती। नाभिक समाजाचा जिवा होता, हे शिवा होता। माळी समाजाचा धनगर समाजाचा महादेव धनगर, माळी समाजाचा
ज्ञानोबा माळी अनेक समाजाची तेली धनगर अनेक समाज एकत्र आले आणि या महाराष्ट्राला उभारी आणली। अरे काय होणार एक वादळ होतं त्यात सरनोबत हंबीरराव मोहितेंसारखं ते वादळ क्षमणार नव्हतं। छत्रपतींना हात दिला होता राजा जोपर्यंत या सरनोबत हंबीरराव मोहितेंच्या जीवात प्राण आहे तोपर्यंत स्वराज्याची साथ देईन। फक्त तुमची साथ नाही शंभू राजांच्याही जीवाला जीव लावून हा महाराष्ट्र उभा करल। पण खरं सांगू का सरनोबतांना तोफेचा गोळा लागला हंबीरराव मोहिते कोसळले होते। तानाजी मालुसरेंचा हात तुटला होता कोंढाण्यावर होते। बाजीप्रभू देशपांडे लढायला जाताना 6.5 किलोचा सिलेंडर या हातात आणि 6.5 किलोचा सिलेंडर या हातात म्हणजे दोन दानपट्टे 6.5 किलोचे गरगर फिरवत होता। आणि कुणीतरी विचारत होतं राज हो राज जा तुम्ही राज विशालगडाकडे तुमचा बाजीप्रभू देशपांडे आहे। ओ बाजी अरे काय झालं राज तोफे आधी नाम रे बाजी सांगा शत्रूला आणि सांगा यमाला 6.5 किलोचे दानपट्टे राज जा ना तुम्ही विशालगडाकडे। हो राज पण बाजी तुमचं काय आमचं काय बी होद्या राज पण लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राज तुमची गरज आहे महाराष्ट्राला। अरे काय माणसं होती तोफेचा आवाज झाला नव्हता तरी बाजी लढत होता साहेब। तोफेचा आवाज झाला नव्हता तरी बाजीप्रभू देशपांडे लढत होते। अरे सैतानांना कळत नव्हतं बंदुकीने अशा गोळ्या मारत होती पण ते बंदूकधारीवरती टेकडा उभा होता तो म्हणत होता हुजूर अरे इसमें से बाजीप्रभू देशपांडे कोणी सगळेच बाजी सारखे लढत होते सगळे बाजी सारखे। सगळ्यात रक्तानं माखलेला आहे तो बाजी आहे ज्याचा देह डोक्यापासून नखापर्यंत लाल चिंब ओला चिंब झालाय तो बाजी आहे। आणि मग खऱ्या अर्थानं निशाणा लावला होता तोफेचा आवाज झाला आणि बाजीप्रभूंनी देह सोडला। खरं सांगू का महाराज यांच्याकडे संसाधनं काहीच नव्हती ना लई तलवारी होत्या ना समशेरी होत्या पण आहे त्याच्यात यांनी स्वराज्य ओढून आणण्याची धमक दाखवली। आम्हाला मानावं लागेल त्या बाजीप्रभू देशपांड्यांना। मी मागच्या वेळेस तानाजी मालुसरेंचा प्रसंग सांगून गेलो हात तुटला होता रायबाचं लेकराचं राज आहे अरे होईल की माझ्या रायबाचं लग्न राज होईल की माझ्या रायबाचं लग्न ओ राज अरे होईल की माझ्या रायबाचं लग्न पण आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं। हे तानाजी मालुसरे याच महाराष्ट्रातल्या मातीतले माणसं उभी राहिली। हंबीरराव मोहितेंना तोफेचा गोळा लागला आणि धाडकरी हंबीरराव मोहिते कोसळले आणि हे सगळे मावळे जवळ आले। चला सज्जन हो शेवटाला आले कीर्तन संपवणारच आहे। आणि हंबीरराव मोहिते सांगतात कुठे माझा शंभू राजा माझा शंभू राजा कुठे मामा शंभू राजा नाही येऊ शकत इथं काय निरोप द्यायचा आहे का। हे हंबीरराव मोहिते सांगतात शंभू राजाला म्हणाव एकदा मामा म्हणून हाक मार। शंभू राजांचे मामा होते हंबीरराव मोहिते ज्यांनी नात्याची फिकर केली नव्हती नाती पायदळी तुडवली पण पहिली निष्ठा स्वराज्याला दिली। पहिली प्रायोरिटी स्वराज्याला धर्मासाठी हंबीरराव मोहिते गेले। खाली कोसळलेले हंबीरराव म्हणतात माझ्या धर्मवीर शंभू राजाला एकदा मला मामा म्हणायचं होतं पण त्याला मी सांगितलं हे शंभू राजा तू राजा आहेस आणि हा सरनोबत आहे। या जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी राजे आणि धर्मवीर शंभू राजे दोघांच्या खांद्याला खांदा लावून स्वराज्याला साथ देणारा जगातला पहिला सरनोबत हंबीरराव मोहिते याच महाराष्ट्रातल्या मातीतले। आणि मग खऱ्या अर्थानं त्या शंभू राजांनी खऱ्या अर्थानं हवालदिल झालेला होता महाराष्ट्र। आणि छत्रपती शिवाजी राजांनंतर 5 मिनिटं घेऊ का अजून 2 मिनिटं शेवटचे चालते काय अडचण नाही ना मला बी लांबून आलोय मी गड्या चला 2 मिनिटं घेतो शेवटचे झालं माझं कीर्तन। आणि मग खऱ्या अर्थानं आणि मग छत्रपती शिवाजी राजांनंतर ही धुरा सांभाळली धर्मवीर शंभू राजांनी। जबरदस्त होतं वयाच्या 14व्या वर्षी एका हाताने लेखणी आणि एका हाताने समशेर लेखणी घेऊन साहित्य क्षेत्र गजावणारे आणि समशेर घेऊन रणांगण गाजवणारे सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजून दात हे जात सांगणारे जगातला पहिला राजा तो शौर्यवार धर्मवीर शंभू राजा होता। सज्जना हो खऱ्या अर्थानं हे शिवचरित्र सांगताना शंभू चरित्र सांगताना कदाचित मी भानाव नसतो कुठल्या कार्यात जातो माहिती नाही पण खऱ्या अर्थानं तो इतिहास समोर उभा राहतो। कसा असेल शंभू राजा दिसायला कशा असतील छत्रपती शिवाजी राजे दिसायला अरे अशी माणसं उभी राहायची निधड्या छातीची घाबरायची नाही कुणाला कधीच पकडला गेला नाही। नाक फोडलं औरंगजेबाचं म्हणजे बुर्रानपूर लुटलं अवघं बुर्रानपूर उद्ध्वस्त केलं। अरे आणि मग कळलं औरंगजेबाला होई तो शिवा का
बेटा है ज्यांनी हौदस माजवलाय। अरे किसकी मजाल है मेरे बुर्रानपूर को हात लगाना। बुर्रानपूर म्हणजे औरंगजेबाचं नाक होतं, बुर्रानपूर उद्ध्वस्त केलं आणि मग शंभू राजांनी इथून शौर्य दाखवायला सुरुवात केली। जंजिरा एक किल्ला होता जो अवैध राहिला होता, जंजिरावर भी मात केली असती, जंजिरा भी घेतल्यात जमा होता। जो अटल सेतू मार्ग आहे ना, असा सेतू टाकलेला शंभू राजांनी जंजिरा पर्यंत जाण्याला। हे सिद्धी लई भयानक होते, दिवसा ढवळ्या आया बहिणींची इज्जत लुटत होते, पण शंभू राजा आणि तो भी राजा भयानक होता। काय सांगू तुम्हाला, सगळ्यात जास्त धोका स्वकीयांकडून असतो, लक्ष देऊ नये का? सगळ्यात जास्त धोका तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्र लई शौर्यवान आहे, पण आपल्या माणसांना फसवले। आणि तुम्ही जेवढा विश्वास दाखवला ना, तेवढा विश्वास दाखवल्यानंतर माणसं फसवलं ना, हे सगळ्यात मोठं दुःख असतं माणसाच्या आयुष्यात। याला लई जीव लावला गड्या, हे लई केलं स्वराज्यासाठी शंभू राजानं। आणि जंजिरा घेण्यापासून राजे दूर राहिले। दुःख वाटत होतं राजांना, माझ्या छत्रपती शिवाजी राजांना वाटत होतं शंभू राजांनी जंजिरा घ्यावा, पण सिद्धीकडून जंजिरा घेता आला नाही। याचं कारण होतं औरंगजेब तिकडून फौज घेऊन आला, आणि औरंगजेबाने जर महाराष्ट्रावर घाला घातला तर जंजिरा घेण्याच्या नादात सगळे गड किल्ले निघून जातील आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा त्याच मार्गावर येईल। म्हणून जंजिरा सोडावा लागला। घात जवळ आला होता, पण जंजिरा सोडावा लागला आणि आपली माणसं जवळची गेली होती। आहे डोळ्यात पाणी आलं शंभू राजांच्या, निघाले परत स्वराज्याकडे शंभू राजे। आणि मग खरं सांगू का सज्जना हो, नसता पकडला गेला राजा। हे अरे कुणाची मजाल नव्हती हात लावायची शंभू राजांना, लई जबरदस्त रंगेल नव्हता। हे रंगेल असता तो झुकला असता औरंगजेबासमोर, रंगेल असता तो झुकला असता। अरे पूछा था औरंगजेब ने किधर रखा है महाराष्ट्र में तेरा हमारा खजाना। काय म्हणत होता औरंगजेब? म्हणला नाही औरंग्या, अरे खजाना तुम्हारा नहीं, खजाना हमारा है, खजाना हमारा हिंदू का है, हमारा खजाना है। आमचा खजाना तुम्ही लुटलाय, तुम्ही बाहेरून आले आणि आमचा महाराष्ट्र उद्ध्वस्त केलाय। हा महाराष्ट्र आमचा आहे। पकडल्यानंतर कुणाची मजा लेका बोलायची? एखादा झुकला असता, शामिल झाला असता त्यांच्यात जाऊन, शामिल नाही झाला। कसला वाघ होता भयानक, आई नसताच पकडला गेला। 20 फुटावली साखळदंड टाकले आणि गणोजी शिर्केनी फितुरी केली। गणोजी कोण होता? अभ्यास करा, गणोजी कोण होता? गणोजी शिर्के हा शंभू राजांचा मेहुणा होता। मेहुण्याने फितुरी करावी, जवळच्या माणसाने फितुरी करावी। कवी म्हणतो राजा आपण पकडले गेलाय, चहू बाजूनी वेढा पडलाय राजा। हे कवी, अरे कुणाची मजा आली या शंभू राजाला हात लावायची? आजपर्यंत एक युद्ध न हरला, एक युद्ध न हरलेला जगातला गिनीज बुकात वर्ल्ड रेकॉर्डला ज्याचं नाव आहे तो राजा म्हणजे शंभू राजे भोसले। लक्षात घ्या, एक युद्ध नव्हता हरला। हे कवी, कुणाची मजा आली या सर्जाला हात लावायची? हुजूर 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 हुजूर, अरे पकडा गया है। कवी म्हणतो राज गणोजी शिर्के फितुरी झाला, फितुरी केली। हे कवी गणोजीला बोलव ना पुढं। अरे गणोजी दिसला तरी गर्दन उडवून त्याची। हे गणोजी, अरे सांगशील का गणोजी भेटल्यावर? एकदा भेटल्यावर सांग रे त्याला, तुला मारणार नाही आता, पण हे गड किल्ले तुझ्या नावावर करून दिले असते, पण माझ्या बापानं अफजल खान फाडला रे। माझ्या बापाने लई संकट बघितली। अरे त्या औरंगजेबाच्या तो हातात पकडून दिलं ना, त्या औरंगजेबाने आपल्या आया बहिणींची इज्जत तुटली। सांग त्या गणोजीला, एवढीशा तुकड्या पायी फितुरी केली का रे? अरे सगळे गड किल्ले त्याला नावावर करून दिले असते, गणोजी फितुरी नव्हती करायला पाहिजे। पकडला गेला शंभू राजा आणि उंटाला बांधून फरफट नेलं। पकडत नव्हती कुणी साहेब। 20 फुटावनी साखळदंड, कुणाची मजाल होती का हात लावायची अशी? एकाच झटक्यात पायावर असा घोडा फिरवायचा, एकाच झटक्यात नुसता पापणी लवग तेवढ्यात घोडा फिरवणारा जगातल्या पाठीवर पहिलाच राजा होता, जो घोड्यावर स्वार व्हायचा आणि घोडा करकन फिरायचा। या सह्याद्रीत आजपर्यंत कुणालाच घाबरला नाही सह्याद्री। या सह्याद्रीची सैर करणारी 3च लोके होती। एक होता वाघ, दुसरा होता वारा आणि तिसरे होते हिंदू, ज्यांनी हा सह्याद्री सर केला होता। पण आज खऱ्या अर्थानं पकडला गेला होता। 20 फुटावनी साखळदंड पडले, गर 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 असे बाहू भरत होते। 20 फुटावनी दुश्मन ओढत होते, आणि हालत नव्हता, डुलत नाहीच मोडला, कुणीतरी ओढलं आणि मग खऱ्या अर्थानं ओढून नेला। पण आई दुर्दैव आहे, शेवटचा मिनिट झाला माझ्यासोबत। उंटाला बांधून पकडून नेला। थोडी 1 मिनिट फक्त म्युझिक लावा। उंटाला बांधून पकडून नेला, असा फरफटत नेला होता शंभू राजांना। उंटाला बांधून फरफटत नेला होता। गड किल्ले वरतून बघत होते, नद्या नाल्यांना आज पूर आला होता आणि वरतून गड किल्ले बघत होते। आपला राजा संपला होता। कवी म्हणतो राजा लई वेदना होतात का, लई त्रास होतात का? राजा म्हणतात हे कवी, अरे आपल्या या माझ्या गड किल्ल्यांना माहितीच नाही त्यांचा शंभू राजा आहे।
बघ यांनी काय अवस्था केली माझी, डोक्यापासून ना खापर्यंत फरफटत गेलं उंटाला बांधून. हे कवी एकदा गणोजी भेटला की सांग रे त्याला. 7 वर्षाचा होतो कवी मी, औरंगजेबाच्या समोर असा उभा होतो. तेव्हा विचार दिला औरंगजेबाने, बापाचा अपमान शंभूराजांना सहन नाही झाला औरंगजेबाच्या समोर. त्यावेळेस औरंगजेब म्हणत होता, तेरी आंखें बहुत पसंद आई हमको शंभू राजा, बापापेक्षा बाप से बेटा सवाई लगता है. ये हाथी तुझे देता हूँ, जा लेके कैसे ले जाएगा महाराष्ट्र में. काय म्हणला माहिती का सरजा, हम हाथी पे बैठ के जाएंगे. ये औरंग्या, जो तूने दिया हुआ हाथी नहीं आया ना, उसको खींच के ले जाएंगे, लेकिन जाएंगे जरूर. धडाडला होता शंभू राजा औरंगजेबाच्या दरबारात. कुणाची मजा ले, 7 वर्षाची पोरं. अरे 7 वर्षाच्या पोराला शिवूड नीट वाढता येत नाही आपल्या. तुम्ही नीट लक्ष दे नाही का पोरांना काय शिकवायचं. आई शौर्य शिकवावंच लागल का नाही. घोडस्वारी शिकवायची आम्ही पोरांना आता. शिकवा ना घोडस्वारी, करू दे ना शौर्य उभा आपल्या पोरांना. वाघाला घाबरली नाहीच पाहिजे पोरं. मला म्हणायचं नाही वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन बसा, पण वाघासारखं काळीच झालं पाहिजे धर्मासाठी आमचं. महाराज आमचं कधी बी काय होऊ शकतं. तुम्हाला माहिती का एवढं परखड बोलून आमचा एक बी पाहुणा आमच्या सोबत नाही. एकही पाहुणा आई आमच्या सोबत नाही राहिला. ते म्हणतात महाराज तुम्ही पॅनल बदले बोले. थोडी फार माणसं अशी आहेत जी तुमची बी मित्रमंडळी आहेतच, थोडी फार माणसं आहेत, पण फार कमी माणसं आहेत जे आमच्या आयुष्यात प्रेम द्यायला राहिली. मग आम्हाला वाटत नसेल का कुणाच्या तरी लग्नात जाऊन आम्ही पण कुणाच्या तरी लग्नात जावं, सेलिब्रेशन करावं. लक्ष दे नाही का मला काय सांगायचं, माझं दुःख नाही सांगायला आलो मी. हे जे नरढत आणून बोलतोय ना, कसा कोरडा पडलाय, हे तुमच्या गडीपर्यंत उतरवतोय ना, हे हिंदू धर्माचं काम याच्या कारण आहे. खरंच आमचा एकही पाहुणा, आता तुम्हाला खरं सांगू का, ह्याच्यात नवल नाही सांगत. हा शेवटचा मिनिट कशासाठी घेतला माहिती का. मी मगाशी नंदू भाऊला बोलताना मी सांगितलं की म्हणलो माझ्या लेकराचा वाढदिवस, म्हणलो भाऊ मोठा कार्यक्रम ठेवणार आहे, कीर्तन ठेवणार आहे. आता मी कीर्तन ठेवलं लय जणांना आवडलं का होती, पण आम्हाला धर्मासाठी नुसतं हित धर्म सांगून उपयोग काय, आम्ही इम्प्लिमेंट केला पाहिजे ना धर्म. आम्ही आमच्या घरात एक जण म्हणला महाराज काय धर्म सांभाळला. म्हणलो गाड्या तुझ्या घरात जेवढे ग्रंथ नाहीत, खानदानात तेवढे ग्रंथ आमच्या इथे. आमच्या घरात बघ सगळ्या संतांचे महाराजांचे फोटो लावलेले. इथं काय जाती धर्माचा विषय येतावा. हे कदाचित तुम्हाला नवल वाटत नाही, पण हे खरे, हे खरे. मला माझं भविष्य आमचं माहिती नाही, पण खरं सांगू का, आता तुमच्यासारखे सगळे पाहुणे रावळे आमचे आहेत. आम्हाला काय भीती आता काहीच नाही. आम्ही अभिमानाने सांगतो 5 गावाला गेलो ना, माझ्या 5 भाकरी शिजलेल्या असते इथे. ती माणसं म्हणतात महाराज बसा जेवायला तुम्ही, आमचे महाराज आले, हक्काचे महाराज आले. काय एवढे महाराष्ट्रात गावं जोडले गेलेली आहेत. हा सांगायचं तात्पर्य होतं. उंटाला धरून फरफटत नेला होता, पण शंभूराजा एवढा बी आला नाही. हे 30 सेकंद महत्वाची. डोळे काढले होते, आंखें निकाल दो इसकी, इसकी आंखें बहुत सताती है. 7 साल का तब देखा था इसने हमें, जब 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 पकडना चाहिए था इसको. अशा तप्त सळ्या नागेश महाराज डोळ्यात गेल्या आणि डोळे बाहेर आले होते. पण फिरणारे डोळे ते कवीला सांगत होते, कवी आबासाहेबांना पाण्याची लई इच्छा झाली रे, भगव्याला पाण्याची इच्छा झाली, स्वराज्याला पाण्याची इच्छा झाली. हे जीभ कापणार होते, पण जीभ निघत नव्हती बाहेर. कुणीतरी वार करत होतं, कुणी हात वडत होतं, कुणी पाय वडत होतं. हे कुणीतरी नरड आणि नाग दाबलं आणि जीभ बाहेर आली आणि सपकन वार झाला. अरे कुणाची जीभ होती, सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजून दात, ही जात सांगणारी वाघाची जीभ होती. आणि सळसळणारी जीभ जगदंब 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 म्हणत होती. अंगावर काटे उभे राहिले होते. आई तुमच्यासारखी आई हळदी लावायला पाहिजे होती. डोक्यापासून सगळी सालटी सुलली होती. 40 दिवस गुडघ्याच्या वाट्या काढून नेल्या होत्या. काहीच ठेवलं नव्हतं शरीरात. कवी म्हणतो राजा तुम्हाला रडायला नाही येत का. राजे म्हणतात कवी रडायला काय येतंय माहिती का, माझं स्वराज्य अपूर्ण राहतंय का म्हणून रडायला येते. या सैतानांचं निशाण या स्वराज्यावर फडकलं ना कवी, अरे माझ्या बापाने केलेलं कार्य अपूर्ण राहील. माझा भगवा कमरेला आहे, मला लई प्रोत्साहन देतोय रे. या हिंदुत्वासाठी हा राजा मेला बघ. पण खरं सांगू का कवी, येणाऱ्या कितीतरी पिढ्या या शंभू राजाला लक्षात ठेवतील. कारण जी माणसं हिंदुत्वासाठी लढलीत ना, त्यांना पिढ्या लक्षातच ठेवणार आहेत. लक्षात घ्या, हिंदुत्वासाठी लढलीत ती माणसं, देशासाठी गेलीत ती माणसं. तिरंग्यात गुंडाळणारा स्वातंत्र्य सैनिक आणि हा ध्वजात भगव्यात गुंडाळणारा शंभू राजा. आता मला सांगा, हळदी लावणारी आई नव्हती, पण यांनी मिठाचं पाणी ओतलं अंगावर. मा सकासा तडफडना असा तडफडला असताना एवढा बी हल्ला नाही. औरंगजेब म्हणतो किस मिट्टी से बना है ये सैतान. हुजूर
लई भयानक आहे हुजूर, खरंच त्याच्या समोर नका जाऊ. तुम्ही त्या अवस्थेत त्याला बघितलं ना तरी एक झपका टाकेन हुजूर, डोळ्यांनी वार करतो त्यो. महाराष्ट्रातलं रक्त आजपर्यंत झुकलं नाही, मोडेल पण वाकणार नाही जात सांगणार होता. औरंगजेब पुढे गुडघ्यावर बसला और म्हणतो अल्लाह तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. हमने आंखें निकाल दी इसकी फिर भी इसने झुकाई नहीं हमारे सामने. हमने जबान काट दी इसकी, इसको पूछा तो लो लफ्ज रहे नहीं मांगे हमारे सामने. हमने हाथ काट दिए तो भी हाथ नहीं फैलाए हमारे सामने. हमने घुटने काट दिए तो भी नहीं झुका हमारे सामने. सच में छावा है छावा शेर का. या अल्लाह तेरे सब दरवाजे आज खुले रखना. या महाराष्ट्रातला सगळ्यात नेक बंदा आज तुला भेटायला येणार आहे. औरंगजेबाच्या मुखातून शब्द आहे. कवी कलश म्हणतो राज तुम्ही मृत्यूच्या दारात आहे, पण हा औरंगजेब त्याची पगडी काढून कधी चुकला नाही हो. पण आज तिने त्याची पगडी बाजूला ठेवली. राजा तुमच्या समोर चुकलाय हो. राजा तुम्ही हल्ला बी नाही का हो. राजे म्हणतात कवी शेवटचा श्वास हा देवासाठी डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो. या मावळातून खऱ्या अर्थानं निघून चालला होता शंभू राजा. धर्मासाठी कसं जगावं हे छत्रपती शिवाजी राजांनी शिकवलं आणि धर्मासाठी कसं मरावं हे धर्मवीर शंभू राजांनी शिकवलं. माझं सगळ्यांना सांगणं एकच आहे, हा शेवटचा जो प्रश्न होता ना त्यांनी लय ऊर्जा दिली आम्हाला. औरंगजेब म्हणतो हमारे जनान खाने में इस जैसा पुत्र कमबख्त तो क्यों नहीं पैदा होता. अरे औरंग्या तुझ्या जनान खानेमध्ये शंभू राजा जन्माला येईल. आणि शंभू राजा जन्माला येतो महाराष्ट्राच्या मुशीत आणि छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीचा जावा. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. हे बलिदान आम्हाला वाया देऊन जायचं नसेल तर आम्हाला धर्मासाठी पुढे जाऊन उभं राहावं लागेल. हे आजचं कीर्तन हे समर्पित धर्मासाठी केलं. ज्यावेळेस मी पुन्हा येईन म्हणजे मी पुन्हा येईन त्यावेळेस नवीन विषय नवीन अभंग नवीन शिवचरित्राचा विषय घेईन. या ठिकाणी झालेली सेवा साईबाबांच्या चरणी अर्पण करतो. बोलताना काही वाणीतून एखादा शब्द चुकला असेल अंतकरणातून माफी मागतो आणि या ठिकाणी